आज काय सुप्रभात म्हणणार नाही, दुपार झालेली आहे. आणि आज डिसिजन मेकिंग माइंड, आपली निर्णय क्षमता या विषयावर थोडा प्रकाश टाकू. तुम्ही म्हणाल निर्णय क्षमता म्हणजे काय? अरे मित्रांनो, निर्णय हा क्षणोक्षणी आपण घेत असतो. कुठे बसावं, कसं बसावं, आज मी काय बोलावं, काय बोलू नये वगैरे निर्णय क्षणोक्षणी, काय खावं काय खावं नाही, म्हणजे प्रत्येक क्षणी आपण निर्णय घेत असतो. कृती करण्याआधी काही निर्णय होत असतात आणि त्या निर्णयाचं महत्त्व जाणणं फार गरजेचं असतं. जसं आता मी हे जे काही विचारधन प्रकटीकरण करतो आहे, तर ते कसं केलं पाहिजे, अजून चांगलं कसं होईल, त्याच्यापेक्षा अजून चांगलं होईल, कॅमेरा कसा असा लांब पाहिजे का जवळच ठीक आहे, कुठले विषय घेतले पाहिजेत कुठले नाही, म्हणजे असं बारीक त्याच्यावर विचार केला तर अजून निर्णय चांगले होतात. तसंच साध्या साध्या गोष्टी आपण दिवसभरामध्ये सकाळी उठल्यानंतर काही जण प्रार्थना करतात. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुलेत गोविंदम, प्रभाते करदर्शनम, असं करून आपल्या चेहऱ्यावरनं हात फिरवायचा. फार सुंदर प्रार्थना आहे, सोपी, क्षणात होणारी. आणि काल मी म्हटलं की प्रार्थनेचे अनेक प्रकार आहेत. अशा प्रार्थना, सगळ्या जगाचं चांगलं व्हावं अशा प्रार्थना का करू नयेत असा प्रश्न आहे. करायलाच पाहिजे. आणि आपल्यातील गुण वाढावेत आणि आपल्यातील दुर्गुण कमी व्हावेत यासाठी असलेलं सातत्य, हा सुद्धा निर्णय महत्त्वाचा आहे की नाही? कारण ठीक आहे, माणूस हा गुण आणि दुर्गुणांचा पुतळा आहे आणि पण आपल्यातले दुर्गुण काढण्याचा प्रयत्न आपण किती करतो? विचारा स्वतःला. विचारल्यानंतर कळतं. आता साधे साधे दुर्गुण म्हणाल तर अति बोलणे, अति समोरच्यांना त्रासदायक होतील असं बोलणे, किंवा सतत सल्लेच देणे, दुसऱ्यांचं ऐकून न घेणे. त्याचप्रमाणे काही वाईट गोष्टी माहिती असून त्या सतत 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 पुन्हा पुन्हा करणे, शरीराला घातक असलेल्या गोष्टी, तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण सतत करत असतो की ज्या करायला नकोत, आणि करायला पाहिजे अशा गोष्टी कमी करतो, त्या वाढवायला पाहिजेत. तर असा हा निर्णय क्षमतेचा जो भाग आहे तो आमच्या मनामध्ये सतत सातत्याने ते काम चालू असतं. आणि ती सवय चांगली ठेवली ना तर जे आपण म्हणतो ना, खूप महत्त्वाचे निर्णय की शिक्षणामध्ये काय करायचं आहे, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, आपल्याला पुढे जीवनात काय करायचं आहे हा निर्णय, कुठली नोकरी घ्यायची, नोकरीची ऑफर आली तर काय करायची, व्यवसाय असेल तर कसा करायचा, नवीन ब्रँच व्यवसायाची उघडायची असेल तर कुठे उघडायची, कशी उघडायची, असे अनेक निर्णय आहेत की जे महत्त्वाचे निर्णय असतात. त्यांची निर्णय क्षमता आमच्या छोट्या छोट्या निर्णयांवर अवलंबून असते, कारण ती आम्हाला सवय लागलेली असते. मग महत्त्वाचे निर्णय घेताना गडबड झाली, चुका झाल्या तर मग अपभुगतो म्हणावंच लागतं. त्यामुळे निर्णय चांगले घेण्याची क्षमता आपली वाढवली पाहिजे. आज कुठल्या मित्राला भेटायचं आहे का, मैत्रिणीला भेटायचं आहे का आवश्यकता नाही, एखाद्या लग्नाला जायचं आहे का नाही, किंवा गेलं तर किती वेळ थांबायचं, कसं थांबायचं, तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या मला वाटतं खूप महत्त्वाच्या आहेत. तर निर्णय क्षमता आपली जर चांगली वाढवली, आणि त्याचा निर्णय चांगला झाला की नाही हे परिणाम बघितल्यानंतर आमच्या लक्षात येतं. तर आयुष्यामध्ये महत्त्वाचे निर्णय असतात, त्याच्यामध्ये शैक्षणिक निर्णय क्षमता आहे, त्याच्यानंतर आयुष्यामध्ये प्रेमात पडायचं का नाही, लग्न कधी करायचं, कसं करायचं, म्हणजे आपली पसंती, मुलाची किंवा मुलीची, नोकरी स्वीकारण्याची तयारी,
इन्शुरन्स काढायचा की नाही, इन्शुरन्स मागचं सत्य काय आहे, का इन्शुरन्स काढायचा, का नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आपली आर्थिक क्षमता कशी वाढवायची, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निर्णय क्षमतेमध्ये मोडतात. तर सवय चांगली ठेवली तर मग निर्णय पण चांगले होतात, त्याचा अनुभव आयुष्यात येतो आणि चांगले निर्णय, चांगले परिणाम आणि मग आनंद मिळतो. तर मित्रांनो, बराच वेळ झालेला आहे, 5-6 मिनटं होऊन गेलेली आहेत. विश यू ऑल द बेस्ट, बी हॅपी. थँक्यू.